नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवीन महिना सुरू झाला आहे. ऑगस्ट 2026 पहिला दिवस आहे, 1 ऑगस्ट 2026. क्लिअर. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री युनियन एज्युकेशनल मिनिस्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, प्रल्हाद जोशी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड किंवा नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागी? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी प्रल्हाद जोशी यांना या ठिकाणी नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? महाराष्ट्र राज्यातील किती किल्ले फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर या अंतर्गत जोडण्यात येणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तब्बल आपल्या महाराष्ट्रातील 11 वेगवेगळ्या किल्ल्यांना या ठिकाणी फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर अंतर्गत या ठिकाणी रस्त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी जोडण्यात येणार आहे. क्लिअर. पर्याय क्रमांक ए 11 किल्ले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, येणाऱ्या ज्या पण तुमच्या या ठिकाणी एक्झाम्स आहेत त्या सर्व एक्झामसाठी चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याकडे 2025 मधील जानेवारी ते डिसेंबर 2025 पूर्ण वर्षाची PDF आणि 2026 मधील जानेवारी ते जून या 6 महिन्याची PDF हे टोटल या ठिकाणी 12 + 6 18 महिन्याची PDF अवेलेबल आहे. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600 या व्हॉट्सअपला मेसेज टाका. कुठल्या वर्षाची PDF पाहिजे, 12 महिन्याची की 6 महिन्याची की टोटल 18 महिन्याची, मला या ठिकाणी मेसेज करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतो. क्लिअर. या ठिकाणी 11 किल्ल्यांबाबतीत बोलण्यात आलं तर याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटनाला आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पहिल्यांदाच फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, ज्याच्या केंद्रस्थानी हिंदवी स्वराज्याची राजधानी आपला रायगड किल्ला असणार आहे. आणि हे जे काही वेगवेगळे 11 किल्ले आहेत त्यांची नावे काय? तर आपला लोहगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड आणि खांदेरी या 11 किल्ल्यांचे याच्यामध्ये नावे असणार आहेत, ज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे सर्व रोडच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. बरोबर. किल्ल्यापासून महामार्गापर्यंत जे काही रोड असणार आहेत त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीला या ठिकाणी सुधारणा करण्यात येणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पश्चिम घाटातील प्रस्तावित पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक या ठिकाणी वाटा आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक हे या राज्याचं या ठिकाणी सर्वात मोठा वाटा आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. केंद्र सरकारने पश्चिम घाटाला पर्यावरण दृष्ट्या संवेदन क्षेत्र म्हणजेच काय वेस्टर्न घाट ESA म्हणून घोषित केलेलं आहे आणि हे घोषित करण्यासाठी नव्याने मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. पश्चिम घाट हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता हॉटस्पॉट पैकी एक मानला जातो. सुमारे 1,500 किलोमीटर लांबीच्या या पर्वत रांगेमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या 6 वेगवेगळ्या राज्यांचा समावेश आहे. परंतु जर तुम्हाला असं विचारलं स्क्वेअर फीटच्या बाबतीमध्ये स्टेट आणि त्या स्टेटचा जो काही एरिया आहे तो सर्वाधिक कोणाचा आहे, तर लक्षात घ्या कर्नाटक राज्याचा आहे, जवळपास 20,668 स्क्वेअर किलोमीटरमध्ये. बरोबर. 2 नंबरला महाराष्ट्र आहे 17,340, 3 नंबरला केरळ, 4 नंबरला तमिळनाडू, 5 नंबरला गोवा आणि 6 नंबरला गुजरात. क्लिअर. एवढ्या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या अनेक वेगवेगळ्या राज्य सरकारने अशा प्रकारचे या ठिकाणी हालचाली केलेल्या आहेत, जसं की कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल आणि आता उत्तराखंड असेल. बरोबर. हत्तींच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी
हत्तींना GPS रेडिओ कॉलर लावण्यासंबंधी उपक्रम आणि कृती योजना सुरू केल्या आहेत. याच्या मागचा हा उद्देश आहे मानव हत्ती संघर्ष कमी करणे. तर पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तराखंड बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहराडून. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्य सरकारने शासकीय मालमत्तेच्या केंद्रीकृत डिजिटल मालमत्ता व्यवस्थापनासाठी संपत SAMPATH संपत पोर्टल सुरू केलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वप्रथम संपत या पोर्टलचा फुल फॉर्म काय? SAMPATH फुल फॉर्म लिहून घ्या. स्पेशल असेट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ट्रॅकिंग अँड हार्मोनायझेशन. बरोबर. तर या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. संपत काय आहे याच्या मागचा उद्देश? तर सार्वजनिक जमीन, इमारती, रस्ते, यंत्रसामग्री आणि इतर शासकीय पायाभूत सुविधांसाठी एकीकृत डिजिटल नोंदणी म्हणून कार्य करणे या उद्देशाने हे या ठिकाणी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. केरळ स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री VD सतीसन, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कोंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती या दोन्हीही पुण्यतिथी आणि जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑगस्टला या ठिकाणी आपल्या लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि आपल्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत असते. या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तरी सुद्धा या 2 व्यक्तींबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 ला झाला. यांना भारतीय अशांततेचा जनक तसेच आधुनिक भारताचा निर्माता म्हणून देखील ओळखलं जातं. यांचा प्रसिद्ध नारा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि यांचं निधन झालं होतं 1 ऑगस्ट 1920 ला. वय वर्ष होतं 64. आणि आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला. फकीरा जो की 1959 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता फकीरा या कादंबरीसाठी. आणि यांचं निधन 18 जुलै 1969 ला झालं जेव्हा वय वर्ष यांचं 48 होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या दोन्ही व्यक्तींबद्दल. क्लिअर. या ठिकाणी लक्षात घ्या इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे MPSC कंबाईन या ठिकाणी C साठी आणि तलाठी भरती 2026 साठी प्रिलिम्स बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेसच्या फॉर्मॅटमध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे. 6,000 रुपये किंमत आहे. 50% डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे 2,999 ला ही बॅच मिळणार आहे. लिमिटेड टाइम ऑफरसाठी ही बॅच आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्टला दरवर्षी आपण राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय तर लिहून घ्या. हा दिवस गिर्यारोहणाचा साहसी खेळ, त्याचा इतिहास आणि गिर्यारोहकांच्या धाडसाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, पाळला जातो असतो दरवर्षी 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस म्हणून. बरोबर. सलग दोन्ही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाच्या दिवसाबद्दल आहेत. ठीक आहे. तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026 ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस,
20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजेच 1 ऑगस्टला लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजेच 1 ऑगस्ट लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. लक्षात घ्या, दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. लेखन प्रेरणा दिवस आणि वाचन प्रेरणा दिवस. लेखन प्रेरणा दिवस हा असतो 1 ऑगस्टला आणि वाचन प्रेरणा दिवस असतो 15 ऑक्टोबरला. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आता 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 सुरू केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. उद्देश काय? तर भारताला प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनवण्यासाठी. 2 पॉईंट लिहून घ्या. गुंतवणूक आणि लक्ष काय असणार आहे याच्यामध्ये? तर या धोरणांतर्गत सुमारे 27,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि दुसरा पॉईंट, पोरबंदरमधील कुछाडी येथे एक मेगा ग्रीनफील्ड जहाज बांधणी क्लस्टर उभारण्यात येणार आहे. जाता जाता आपण गुजरातबद्दल रिव्हिजन करून जाऊया. स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा, धारोई. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी अलीकडेच जीवाणू आधारित स्वतःहून दुरुस्त होणारे कॉन्क्रीट या ठिकाणी विकसित केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी वापरलेला जो काही जीवाणू आहे त्याचं नाव तुम्हाला विचारलं जाणार. स्टार मार्क करून घ्या. काय नाव आहे? बॅसिलस. बरोबर, तर बॅसिलस नावाच्या प्रजातीचा हा जीवाणू आहे. कार्यपद्धती कशी असणार आहे? तर कॉन्क्रीटमध्ये जीवाणू आणि पोषक घटक सुप्त स्वरूपामध्ये मिसळले जातात. जेव्हा कॉन्क्रीटला तडे जातात आणि ओलावा आत शिरतो तेव्हा हे जीवाणू सक्रिय होतात. ते कॅल्शियम कार्बोनेट, ज्याला चुना म्हणता येईल, बरोबर, तर ते चुना तयार करून तडे स्वतःहून भरून काढतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, QW12 आणि FN16 या कोणत्या देशाने विकसित केलेल्या मानवाहनीय हवाई संरक्षण प्रणाली आहेत? या ठिकाणी 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. खांद्यावरून डागता येणारी कमी पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजे कमी उंचीवर उडणारी विमाने, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहने नष्ट करण्यासाठी बनवलेली ही एक प्रणाली आहे. क्लिअर? तर ही प्रणाली जी काही सिस्टीम आहे ती डेव्हलप केली आहे चीन या देशाने. पुढचा प्रश्न, नशामुक्ती जनजागृती अभियान कोणत्या राज्य शासनाचा उपक्रम आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? तर राज्यातील वाढत्या व्यसनाधीनतेला व अंमली पदार्थाच्या सेवनाला आळा घालणे आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने नशामुक्ती जनजागृती अभियान या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम आहे. सोबत अजून एक पॉईंट लक्षात घ्या. वेगवेगळ्या शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड बंदी देखील नुकतीच करण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. शेवटचा प्रश्न, भारताच्या नेपाळला जाणाऱ्या पहिल्या थेट व्यावसायिक मालगाडीने कमर्शियल या ठिकाणी ट्रेनने कोलकाता बंदरापासून बिराटनगर कस्टम्स यार्ड पर्यंत कोणती वस्तू सर्वात पहिल्यांदा वाहून नेलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनोला. लक्षात घ्या, भारताच्या नेपाळला जाणाऱ्या पहिल्या थेट व्यावसायिक मालगाडीने कोलकाता बंदरापासून बिराटनगर कस्टम्स यार्ड पर्यंत कॅनोला म्हणजेच कॅनोला खाद्यतेल बियाणे ही वस्तू या ठिकाणी वाहून नेलेली आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जल्यान भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जलशुद्धीकरण व्हॅन सुरू करण्यात आली आहे? मुंबई, नागपूर,
पटना की कोलकाता? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.